त्यांचे प्रेमी आहे, जसं बकासूर प्रेमी झाले, मथुर प्रेमी आहे, त्यांची देखील इच्छा होते की महान भारत केसरी आपला हिंद केसरी हरण्या एकदा तरी मैदानात पळावे. तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? नाही, बकासूर आणि हरण्या ही गाडी पळणारच आहे, पण ती वेळ येईल, सर्व काही गोष्टी एकत्र घराला निसताच कोणीतरी बोलला पलवा म्हणून ते काही उचलून. आता बकासूर तुम्ही बघत असाल, काही 3 फेरं तो काही एक खांदी पळत नाही. बरोबर आहे. कधी तो डावीला पळते, कधी उजवीला पळते. बरोबर आता आपण पण कधी पब्लिक असली तर आपण हरण्यावर हिंमत करतो, पब्लिक नसली तर करत नाही. बरोबर आहे. मग कुणी कोणाचे वावंडाले काढून घ्यायचे, त्याच्यामुळे आपण कुठे तरी कुणी काहीतरी जर बोलत असेल तर आम्हाला शेवटला दोघांना गुलालात राहायचंय ना. बरोबर आहे. बकासूर काही हरण्यासाठी नसेल आलेला ना, हरण्या बकासूर साठी नसेल आपला, बरोबर आहे. हरण्या पण हरण्यासाठी नसेल गेलेला. बरोबर. आम्ही दोघं गुलालाच्या अपेक्षेने जर आले तर गुलालासाठीच प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. पण आम्ही पलवाला पळू, पण दोघं मालक आम्ही एकत्र येऊन पलवणारच आहे. आमचं दोघांचं बोलणं चालणं आहेच, बरोबर आहे. त्याच्यात आमचा काही नाही मित्रत्व. आम्ही काही असं काही दोघांना काही एकदम दुश्मनीत बघत नाही. मोईल कुठे दिसला त्याला मी आवाज देतो, तो आणि दोघं एकत्र कुठं कार्यक्रमाला जिथं हरण्या असेल तिथं बकासूर आलेला आहे, बरोबर. बकासूर असेल तिथं हरण्या आलेला आहे. मामाचा माझा बोलणं आहे, बरोबर. कारण आपण गाडा मला गाव, त्याच्यामुळे एकमेकाचे संपर्क आहेत. पण कोणतरी काहीतरी कमिट करीत असेल आणि सांगत असेल का हा पलवत नाही, तो त्याला दुश्मनाच्या नजरेने, हा दुश्मनीचा खेळ नाही. हा बैलगाडी क्षेत्रातला एक मातीचा रांगडा खेळ आहे. बरोबर. प्रत्येकाच्यात बैलाची ताकद ती तशी दाखवायची. जसा बकासूरची दाखवू राहिले, हरण्याची दाखवू राहिले. अजून मोठे मोठे नंदी या बैलगाडी क्षेत्रात आहेत. आज कधी त्यांचा विजय, कधी ह्यांचा विजय, ते पण आपल्या स्वतःच्या ड्रायव्हरच्या, सुट्टी मेकरच्या, बैलाच्या पैऱ्याच्या, या सगळ्या गोष्टी एकत्र असतील तर तो असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्ही जसं बोलता ती गाडी पळणार तर पळणार आहेच. आम्ही एखाद दिवस तरी पळवायचा प्रयत्न करणारच आहे त्या.